ते बुमबुम माटा चेंडू काही समजलेलं नाही आणि चेंडू जातो 4 धावांसाठी. अवांतर 4 धावा आहेत 22च्या रूपाने आणि या 4 धावांची संख्या धावसंख्या झाली आहे ती माफ करा बॅटची एज लागली होती वाटतं. आणि या 4 धावा या 4 धावसंख्या झाली ती 39. स्वप्नीलचा पुढचा चेंडू रवींद्रसाठी रिव्हर्स मारण्यासाठी क्षेत्ररक्षक नाही खाली एरिया आहे आणि चेंडू जाते 1 बाउंस 4 धावांसाठी. व्हॉट अ शॉट. सरपंच फॉर्म मध्ये टिवरी गावचा कधीची उठता सरपंच पाहिला होता तोच सरपंच आता फॉर्म मध्ये येतोय. 17 धावावर खेळतोय रवींद्र. धावसंख्या आहे 43. 10 चेंडू आणि 10 धावेची आवश्यकता. स्वप्नीलचा पुढचा चेंडू रवींद्रसाठी आणि पुन्हा बॅटची एच घेऊन चेंडू जातो मागे 4 धावांसाठी. व्हॉट अ शॉट. रवींद्र ठक्कर. मात्र 6 धाव्यांची आवश्यकता आहे फक्त. 9 चेंडू 6 धावा. स्वप्नीलचा पुढचा चेंडू रवींद्रसाठी फुलटो चेंडू. आता झेल होतोय की काय ते क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली आणि झेल होतोय. दुसरा हादरा बसलाय रवींद्रच्या रूपाने. मात्र आपली कामगिरी चोख बजावली रवींद्र याने संघाला नेऊन 27 धावसंख्येवर. आता मात्र 6 धावेची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 6 धावा. तर लगातार 3 चौका ठोकलेत रवींद्र ठक्कर यांनी आणि त्यांनी सकाळी 500 पारितोषिक लावलं होतं. जे कोणी 3 चौका ठोकेल त्यासाठी 500 पारितोषिक होतं आणि त्यांनी 3 चौका ठोकले होते. स्वप्नीलचा 5वा चेंडू फलंदाज आहे तो मिलिंद भोईर. 6 धावेची आवश्यकता. 8 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता आहे नायरा इलेव्हन संघाला. स्वप्नीलचा पुढचा चेंडू सामना करतो मिलिंद भोईर आपला खाता उघडायचा आहे. आता मला हलकासा कट केला चेंडू ऑफ साईडला. 1 धाव पळून पूर्ण केलेला आहे आणि एका धाव समाधान मानतोय आणि एका धाव संघात नेऊन ठेवल्याचे 48 धावसंख्येवर. आता मात्र 7 चेंडू आणि 5 धावेची आवश्यकता. 7 चेंडू आणि 5 धावा. पाहूया शेवटच्या सामना जातोय की नाही जात आहे. काही ह्याच चेंडू सामना समाप्त होतोय. सामोरा फंद आहे तो प्रकाश हा 16 धावा काढून खेळतोय. आता मात्र सुरेश चेंडू मला चेंडू हलकासा कट केला लेग साईडला जाते. 1 धाव पळून पूर्ण केले आणि एका धावे संघ धावसंख्या झाली आहे ती 49. आता मला 4 धावेची आवश्यकता. 6 चेंडू आणि 4 धावेची आवश्यकता. पाहूया 4 धावा या डिफेन्स केल्या जातात की नाही त्या आजी माझी उपसरपंच संघाकडून की त्या धावा पूर्ण करून विजयी होतो नायरा संघ. डीजे तर नवीन गोंधळ आलाय तो वेदांत पाटील एकनाथ पाटील यांचे सुपुत्र वेदांत पाटील. आपलं वैयक्तिक पहिलं त्या संघाचा चौथी घेतला तो वेदांत. सामना केला तो प्रकाश पाटील. 4 धावेची आवश्यकता. वेदांताचा पहिला चेंडू सामना केला तो प्रकाश. 4 धावेची आवश्यकता. बॅट चेस घेतले आणि चेंडू होते मागे 4 धावा आणि विजयी होते तो नायरा इलेव्हन संघ. पहिला चेंडू बॅटची एज घेऊन जातो मागे आणि विजयी होते तो नायरा संघ. तर यानंतर होणारा सामना आहे तो दक्ष 11 विरुद्ध मनपा देवी. दोन्ही संघाचे कर्णधार यायचं आहे. दक्ष 11 आणि मनपा देवी संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे.